हिवन कुठे गेला म्हणणार तुम्ही विचारा पडतो मग सांगतो आपला ब्लॉग शेवट पण नक्की बघा भाऊ. मग का आज आपल्याला जायचं अकल्याला जायचं म्हणलं तर आपल्या संतोष गल्डे यांनी फोन करून बोलवून घेतलेलं हो. त्यांच्या बॅलन्स काम करायचं होतं. त्यांच्या बॅलन्स काम करून दिलं नाही. इकडे जायचं आपल्याला आरवडले जाताना आपल्या दिलीप जुताळ ते आपल्याला हिंदी केसरी गाडीवान आणलं तर पुणेकर आपल्याला गाठच पडली हो. त्या गाडीवांना ब्लॉग मध्ये घेताना गाडीवान लागलं लाजायला. तर म्हटलं आरवडीला जायचं जातो आता आरवड्यातला काय व्हिडिओ घेऊ शकलो नाही भाऊ. तर भाऊ आज आपल्याला वेळ मिळाला नसल्यामुळे काय व्हिडिओ काढू शकलो नाही भाऊ. कसं आहे मग भावानं सकाळ सकाळचं आपलं मळ्याकडचं वातावरण. तर भावानं इकडे तुम्हाला माहितीच आहे सकाळची सुरुवात कशी आहे. आपल्याला घरातली सगळी सकाळची बैल आणि तर आपल्याला जायचं 4 वाजता मैदानला. काय भावानं हिवन कुठल्या मैदानला गेलाय म्हणणार तुम्ही विचारा पडतो तुम्हाला सांगतो. आपण आलतो आरकेदाबाच्या पट्ट्यावर पण काय पब्लिक मायना एवढं होतं. तेवढ्यात आपल्या संदीप भाऊ आपल्याला गाडच पडला. इकडे बघतोय तर काय इकडे खंदूर जोरातच झालता हो. तेवढ्यात गाड्या पण फिरून आलेल्या आम्हाला बैलगाड्या पण गेले तसे झाले हो. भावानं आपल्या दुसऱ्या गटाचा काय व्हिडिओ करू शकलो नाही भावानं आपला बैल पडायचा. त्यामुळे तेवढं इकडे बघ आपली हिंदी केसरी गाडून संपा पाटील तिकडे आपल्याला संध्याकाळी जायचं देवाला आल्यावर पण काय आपल्या फॉलोअर्स आपल्याला गाडच पडलो. कोकळात आल्यानंतर काय इकडे फॉलोअर्स पण म्हणले आम्हाला पण घे ब्लॉग मध्ये भावानं जाता भावानं तुम्ही म्हणणार हे काय कराल ते त्याला पडतो मला सांगतो. आपला ब्लॉग शेड पण नक्की बघा भावानं. सकाळपर्यंत लवकर उठून आपल्याला जायचो कॉलेज जाताना आपल्या प्रतिमेला लावला फोन. प्रतिमेला पण काय महिन्यात ना आज झालतो. कॉलेजवरला काय व्हिडिओ करू शकलो नाही भावानं. तेवढं आपल्या स्टँडवर आल्यानंतर आपल्या निलेश भाऊ म्हणले आपल्याला नाश्ता सांगतो चला. निलेश म्हणतो जातो आता आम्हाला पण यायला वेळ झालतो. डायरेक्ट घराकडे येऊन आपल्याला जातो ना पिंपळवाडीला. डायरेक्ट आलो पिंपळवाड मध्ये आल्यानंतर काय भावाचा घेतला व्हिडिओ. मित्र म्हटला सगळेजण बसून चहा पिलो भावाने म्हटलं जातो आता. भावाने मित्रांनी म्हटलं जातो आता आपल्याला जाता. नमस्कार भावना आज आपल्याला जायचं डोंगरसुंदीला जायचं कारण म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे. सुनील जायचं म्हटलं डायरेक्ट गाडीवर बसून चाललो बघा. कवटे 3 कार घेतले डायरेक्ट आलो डोंगरसुंदी. मग आपल्या डोंगरसुंदी डॉक्टरला फास घाला म्हणतात. डॉक्टर पण काय फोनवर बोललेलं फोन काय ठेवणच खाली. आपल्या डॉक्टर पण अजून बैल काय गडबड आहे एवढी. डॉक्टरला म्हटलं बघ बारीक स्माईल दे म्हणतात कसं उभारते बघा. आपल्या डोंगरसुंदी ज्योतिबा मंदिर इकडे बघा बैल पण काय बक्कळ चालते हो. त्यात काही विषय नाही. आपले बबलूबाई पण म्हटले 5 मिनिटं बसा. बैल पण बक्कळ चालते हो. तेवढं आपल्या बबलूबाईनं म्हटलं फास घाला. सगळी बैल आणि आपल्या बबलूबाईनं आपल्याला गाठ सांगितलं. बबलूबाईनं म्हटलं जातो आता डायरेक्ट कवट्यानंतर काय आपले मित्र म्हणजे आपल्याला गाठ पडलं. इकडे बघा आपला शंकर पाळ्या पण महाग लागला. दुसरी चपटी लागून देणार आहे. सगळेजण बसून चहा पिलं भावासने म्हटलं जातो आता आपल्या जाता आपल्या भावाने फॉलो पण करून जा भावानं धन्यवाद. तर भावना आज आपल्याला जायचं कवटेमंकाळ काय जाणार ते आपल्याला माहिती असेल. प्रत्येक गाठला गाडी चल जावं म्हटलं आता. कवटेमंकाळ मध्ये आल्यानंतर काय आपल्या हाताला आपल्याला गाठ पडला. हाताला घेतला गाडी चल जावं म्हटलं आता. कवटेमंकाळ मध्ये आल्यानंतर डायरेक्ट आपल्या जोडदार पाशी आलोच हो. तेवढं काकाला म्हटलं जातो आता. तेवढं आपला आर्यन बघा कसं करतोय. आर्यनचा नाद करून चालत नाही. तेवढं तिकडे बघा आपला सौरभचा पण नाद करून चालत नाही. आल्यानंतर काय आपलं मित्र म्हणते आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे. यांना ब्लॉग मध्ये घेतला ना आम्ही आलो केस कापायला. इकडे काकाला स्माईल दे म्हणतात. काकानं पण बारीक स्माईल दे. तेवढं तिकडे बघा असं दे. केस पण 1 नंबर क्वालिटीचं कापते हो. तेवढं प्रथम म्हणलं चहा सांगितलं. तेवढं तिकडे बघा आपले जोडदार आपल्याला गाडच पडली हो. आपल्या मित्रांनी म्हटलं जातो आता घरात येऊन ते आवरून ते त्यानंतर आपल्याला जातो गावगड आल्यानंतर आपला प्रथम भाऊ कसं करतो बघा. प्रथम नाव देगळा जो तिकडे बघा आपला प्रथम भाऊ कसं करायला लागला. रमेश नाना बॉस यांचा फोन आल्यानंतर पिंपळवाडीला आलो. पिंपळवाडीला आल्यानंतर काय डायरेक्ट आपल्या रमेश नाना यांनी फॉर्च्युनरच काढली हो. आपल्या रमेश नाना बॉस यांनी फॉर्च्युनरच काढली हो. हिकता आल्यानंतर पहिलाच काम करून दिलं.